नमस्कार मित्रांनो, लाल चुटूक दाणे आणि गोड आंबट चव असलेले डाळिंब आपल्या सर्वांच्याच आवडीचे फळ आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, डाळिंब फक्त चविष्ट फळ नसून त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आणि वनस्पतीजन्य अँटीऑक्सिडंट कंपाऊंड्स असतात. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे डाळिंबाचे दाणे खाणे जास्त फायदेशीर की डाळिंबाचा रस पिणे? आणि जर आपण सलग 21 दिवस डाळिंबाचा रस प्यायला तर आपल्या शरीरात काय बदल होऊ शकतात? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. डाळिंब खाण्याचे फायदे, डाळिंबाचा रस पिण्याचे फायदे, 21 दिवस रस घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम पाहूया की डाळिंबामध्ये असे काय असते ज्यामुळे ते आपल्या आहारात उपयुक्त ठरू शकते. डाळिंबामध्ये पाणी, नैसर्गिक साखर, फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि पॉलिफेनॉल सारखे वनस्पतीजन्य अँटीऑक्सिडंट कंपाऊंड्स आढळतात. डाळिंबामधील पॉलिफेनॉल्समुळेच या फळांबद्दल अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीजच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्यात आला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, डाळिंब हे कोणतेही औषध नाही, ते एखादा आजार बरा करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचा पर्याय नाही, पण संतुलित आहाराचा भाग म्हणून डाळिंबाचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्कीच करता येतो. डाळिंबामध्ये पॉलिफेनॉल्स आणि इतर अँटीऑक्सिडंट कंपाऊंड्स असतात. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी संबंधित प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतात. म्हणून विविध फळे आणि भाज्यांसोबत डाळिंबाचा आहारात समावेश करणे फायद्याचे आहे. पचनासाठी सुद्धा आपल्याला फायबर आवश्यक असते, म्हणून डाळिंबाचे पूर्ण दाणे खाल्ले तर त्यातून फायबर मिळते. फायबर आपल्या पचन संस्थेसाठी महत्त्वाचे आहे. पुरेशा फायबरमुळे मलाचा बल्क वाढण्यास आणि शौचास नियमित होण्यास मदत होते. यामुळे डाळिंबाचा रस पिण्यापेक्षा पूर्ण दाणे खाण्याला अनेक वेळा अधिक फायबर मिळण्याचा फायदा असतो. उपयुक्त आहे. डाळिंबामधील पॉलिफेनॉल्स आणि इतर पोषक घटकांवर हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचा संदर्भात संशोधन झालेले आहे. काही अभ्यासांमध्ये डाळिंबाच्या सेवनाने रक्तदाब किंवा कार्डिओव्हास्क्युलर रिस्क फॅक्टर्स वर संभाव्य फायदा दिसून आला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की डाळिंबा खाल्ल्याने रक्तदाब किंवा हृदयाचा आजार बरा होतो. हृदयाच्या आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य वजन, पुरेशी झोप आणि डॉक्टरांचा सल्ला या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यानंतर म्हणजे शरीराला काही महत्त्वाचे मायक्रो न्यूट्रिएंट्स डाळिंबातून मिळतात. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि पोटॅशियम यासारखे विविध पोषक घटक मिळतात. हे पोषक घटक शरीराच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे डाळिंबाला आपल्या रोजच्या विविध फळांमध्ये समाविष्ट करायचे आहे. त्यानंतर शरीराच्या हायड्रेशनमध्ये खूप मोठं योगदान आहे, कारण डाळिंबामध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे डाळिंब खाल्ल्याने शरीराला काही प्रमाणात फ्लुइड्स देखील मिळतात, पण दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची जागा डाळिंब घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया डाळिंबाचा रस पिण्याचे फायदे काय, म्हणजेच डाळिंबाचा रस प्यायल्याने काय फायदे मिळू शकतात. तर डाळिंबाच्या रसामध्ये पॉलिफेनॉल्स आणि अँटीऑक्सिडंट्स कंपाऊंड असतात. पूर्ण फळ खाण्याच्या तुलनेत रस पिणे जरी सोपे आणि पटकन घेता येणारे असते. काही संशोधनांमध्ये डाळिंबाच्या रसाच्या सेवनाचा रक्तदाब आणि काही कार्डिओव्हास्क्युलर मार्कर्सवर संभाव्य सकारात्मक परिणाम तपासला गेला आहे, परंतु याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखे असतीलच असे नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण डाळिंबाच्या दाण्यांमध्ये फायबर असते. गाळलेला रस घेतल्यास फायबरचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शक्य असल्यास संपूर्ण दाणे खाणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. रस घेताना साखर न घातलेला 100% डाळिंबाचा रस निवडणे अधिक योग्य आहे. डाळिंबाच्या रसामध्ये अतिरिक्त साखर घालून घेतल्यास त्यातील एकूण साखरेचे आणि कॅलरीचे प्रमाणही वाढते. आता बघणार आहोत आजचा सर्वात महत्त्वाचा विषय, तो म्हणजे जर आपण सलग 21 दिवस डाळिंबाचा रस प्यायलो तर काय होईल. सर्वप्रथम स्पष्ट सांगते, 21 दिवस हा काही जादुई कालावधी नाही आहे. 21 दिवस रस प्यायल्याने शरीरातील सर्व समस्या दूर होतील, रक्त शुद्ध होईल किंवा एखादा आजार कायमचा बरा होईल असे वैज्ञानिकदृष्ट्या सांगता येत नाही. मात्र जर एखादी व्यक्ती संतुलित आहाराचा भाग म्हणून मर्यादित प्रमाणात अनस्वीटन डाळिंबाचा रस घेत असेल तर तिला डाळिंबातील पॉलिफेनॉल्स आणि इतर पोषक घटक मिळू शकतात.
काही संशोधनानुसार नियमित डाळिंब सेवनाचा रक्तदाब किंवा काही कार्डिओव्हास्क्युलर मार्कर्सवर फायदा झालेला आहे. परंतु हे परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात आणि 21 दिवसात प्रत्येक व्यक्तीला सारखे परिणाम मिळतील असे नाही. म्हणून 21 दिवस डाळिंबाचा रस हमखास मोठा आरोग्यात बदल हे म्हणणं चुकीचं आहे. आणि जर तुम्ही 21 दिवस डाळिंबाचा रस आपल्या आहारात घेत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे साखर न घातलेला रस घ्यायचा आहे. त्यानंतर रसाचे प्रमाणसुद्धा मर्यादित ठेवायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पूर्ण डाळिंबाचे दाणे खाण्याला प्राधान्य द्या, कारण त्यातून फायबर मिळते. चौथी गोष्ट म्हणजे डाळिंबाचा रस हा संतुलित आहाराचा एक भाग असावा, पूर्ण नाश्ता किंवा जेवणाची जागा नाही घेऊ शकत. आणि पाचवी गोष्ट म्हणजे फक्त डाळिंबाचा रस घेऊन वजन कमी करण्याचा किंवा शरीर डिटॉक्स करण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. आता डाळिंब हे सामान्यतः अन्न म्हणून अनेक लोकांसाठी योग्य असू शकते, पण काही व्यक्तींना विशेष काळजी घेण्याची सुद्धा आवश्यकता असते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर डाळिंब आणि त्याचा रस आपल्या एकूण कार्बोहायड्रेट इंटेकमध्ये कसा बसतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे. रसामध्ये फायबर कमी असल्यामुळे तो पूर्ण फळापेक्षा रक्तातील साखरेवर वेगळा परिणाम तर नाही करत आहे, हे सुद्धा तुम्हाला बघायला हवं. तसेच तुम्ही नियमित औषधे घेत असाल, विशेषतः रक्तदाब किंवा इतर क्रोनिक कंडिशनसाठी, तर दररोज मोठ्या प्रमाणात डाळिंबाचा रस सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कुठल्याही फळामुळे ॲलर्जी, पोटाचा त्रास किंवा इतर अस्वस्थता जाणवत असेल तर त्याचे सेवन हे तुम्ही थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतले की डाळिंब हे अँटीऑक्सिडंट, कंपाऊंड, फायबर आणि विविध पोषक घटक देणारे पौष्टिक फळ आहे. पूर्ण दाणे खाल्ल्यामुळे फायबरचा फायदा मिळतो. डाळिंबाचा रस पॉलिफेनॉल्स देऊ शकतात, पण रसामध्ये संपूर्ण फळाच्या तुलनेत फायबर कमी असतात. आणि सलग 21 दिवस डाळिंबाचा रस घेतल्याने काही आरोग्यदायी परिणाम होण्याची शक्यता असली तरी त्याला कोणताही जादुई उपचार समजू नका. आरोग्य चांगल्या ठेवण्यासाठी एका फळावर अवलंबून राहण्याऐवजी विविध फळे, भाज्या, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली महत्त्वाची. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला डाळिंबाचे दाणे आवडतात की डाळिंबाचा रस. पुन्हा भेटूया अशाच एक उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.